नमस्कार. दात पिवळे होणे, दात खराब होणे, काळे पडणे, हिरड्यांना सूज येणे किंवा दातांसंबंधित समस्या असतील तर आपण घरगुती 2 उपाय पाहणार आहोत. अगदी दुधासारखे दात चमकतील. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण रोज 4 ते 5 मिनिट जर दातांसाठी दिले तर खरंच खूप छान रिझल्ट आपल्याला मिळेल. फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा. सांगितल्या पद्धतीने करा. रिझल्ट खूप छान तुम्हाला मिळणार आहे. पान, सुपारी, तंबाखू, गुटखा यामुळे सुद्धा आपले दात खराब होतात. त्यासाठी काय करावे? डॉक्टरांकडे जाणे आपल्याला परवडत नाही. मग घरच्या घरी उपाय करून दातांची कीड, पिवळेपणा, काळवंडलेली दाढ वगैरे दुरुस्त करता येईल. दाढ दुखत असेल तर तीही देखील बरी होऊन जाईल. तर यासाठी आपल्याला काय करायचं, आपण 2 उपाय बघणार आहोत. या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तुम्ही कुठलाही मीठ घेऊ शकता, काळं मीठ घेऊ शकता, सेंधा नमक घेऊ शकता किंवा आपल्याला साधं मीठ आपण आहारात जे वापरतो ते घेतलं तरीही चालेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ 2 वेळेस दात घासणं फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आता मी घेतलेला आहे अर्धा चमचापेक्षाही कमी खायचा सोडा घेतलेला आहे. खायचा सोडा, मीठ घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे अर्धा निंबू पिळून घेतल्यानंतर ह्या तिन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहे. इतकं मिक्स करायचं आहे की या तिन्हींचं मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ही जी पेस्ट आपण तयार करणार आहोत, तर ह्या पेस्टसाठी आपल्याला लागणार आहे पुढे कुठलीही कोलगेट घ्या, तुम्ही कुठलीही टूथपेस्ट घ्या, जी तुम्ही वापरत असेल ती तुम्ही टूथपेस्ट घ्या आणि तिचा वापर या ठिकाणी तुम्ही नक्की करा. तर या ठिकाणी मी कोलगेट जी आहे ती घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, कोलगेट थोडीशी घ्यायची. जसं आपण टूथपेस्टवर जेवढी कोलगेट घेतो रोज दात घासण्यासाठी एका वेळेला, तेवढी कोलगेट आपल्याला घ्यायची आहे. हे मिश्रण आपल्याला बनवून ठेवायचं नाही आहे. ज्या त्यावेळी आपल्याला लागेल त्यावेळी आपल्याला हे मिश्रण फ्रेश असं मिश्रण बनवायचं आहे आणि त्याने आपले दात क्लीन करायचे आहे. तुम्हाला 1 ते 2 रिझल्टमध्ये 1 ते 2 वेळा वापरल्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहेत. या ठिकाणी मी कोलगेट घेतलेली आहे थोडीशी आणि हे चारही पदार्थ आहेत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला छान मिश्रण तयार करायचं आहे. यांना एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. ही जी पेस्ट आहे आपल्याला ज्यावेळेस सकाळ किंवा संध्याकाळ जेव्हा वापरायची असेल त्यावेळेस तुम्ही 5 मिनिटामध्ये ही बनवून तुम्ही आपले दात घासू शकता स्वच्छ आणि सुंदर. ह्या ज्या मिश्रणाने आहे तर हे दात जे आहे आपले पिवळेपणा पूर्णपणे निघून गेलेला असतो. 2 ते 3 वेळा तुम्ही हे वापरलं तरी पिवळेपणा तुमच्या दातांवरचा अगदी निघून जाणार आहे. जर तुमच्या दातांना कीड लागलेली असेल तर मी पुढे एक उपाय सांगणार आहे आणि तुमचे दात जर ठणकत असतील तर त्यासाठी मी तुम्हाला पुढे अजून एक घरगुती उपाय सांगणार आहे. खूप सोपा आणि इझी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर आता ह्या ठिकाणी आपली पेस्ट तयार झालेली आहे. एका व्यक्तीसाठी ही पेस्ट आपण तयार केलेली आहे आणि ही पेस्ट कशी लावायची, तर दातांवरती आपण ठेवल्यानंतर ब्रश करत असताना आपल्याला वर खाली करायचं आहे. अप अँड डाऊन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला राईट आणि लेफ्ट करायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि इतका सुंदर असा रिझल्ट तुम्हाला ह्या पेस्टमुळे येणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. या ठिकाणी मी टोप घेतलेला आहे. छोटासा स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये 1 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हळद अँटीबायोटिक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी जर आपण ब्रश केला किंवा दातांमधून रक्त वगैरे येत असेल तर ते सुद्धा अँटीबायोटिकचं काम आपली हळद करत असते. त्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे. तर या ठिकाणी चिमूटभर हळद घेतलेली आहे फक्त. या ठिकाणी मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. काही 4 ते 5 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. 4 ते 5 मी लवंगा घेतले आहे. लवंगा का घ्यायचे आहे, तर बऱ्याच वेळेला दाढ जर दुखत असेल तर आपल्याला सजेस्ट केलं जातं की लवंगाचं तेल त्या ठिकाणी ठेव. तर जर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला दाताला पेन असेल तर लवंगा ह्या खूप छान काम करतील. आता हे जे पाणी आहे आपल्याला खूप छान मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. त्याला अर्धा ग्लास करायचं आहे हे पाणी.
आणि हे पाणी अर्धा ग्लास केल्यानंतर तुमचे जर दात ठणकत असतील, हिरड्यांना सूज आली असेल, दात पिवळे पडले असतील, दातांना आत्ता म्हणजे हल्ली कीड लागली असेल आणि डॉक्टरांकडे जर तुम्हाला जायचं नसेल तर हे 2 घरगुती उपाय चालू करण्यास काहीच हरकत नाही. थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्याने मस्तपैकी गुळण्या करायच्या आहे. दालचिनी आहे, हळद आहे आणि लवंग आहे. यामुळे दात हे खूप छान राहतात आणि स्ट्रॉंग पण होतात आपले दात. तर हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा. दात हे 2 वेळेला घासणं फार महत्त्वाचं आहे. एकदा सकाळी आणि रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला दात घासणं खूप गरजेचं आहे. तंबाखू, गुटखा, चहा, कॉफी आपल्याला किंवा शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपले दात खराब होतात. हे दात खराब होऊ नये किंवा आपण जरी काही खात असोल तरी लगेचच गुळणी करून टाकणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जरी आपण पालन केलं तरी आपले दात हे स्ट्रॉंग राहण्यास, छान राहण्यामध्ये मदत होणार आहे. दात हे खूप महत्त्वाचा पार्ट आपल्या शरीरामध्ये आहे. तर हे जे पाणी आहे हे आता आपल्याला तयार झालेलं आहे. हे पाणी जे आहे, हा काढा जो आहे तो सुद्धा आपल्याला वेळोवेळी फ्रेश बनवूनच आपल्याला प्यायचा आहे किंवा त्याच्या गुळण्या करायच्या आहे. प्यायचं अजिबात नाही आहे, त्याच्या गुळण्या करायच्या आहे आणि मस्तपैकी आपल्याला 2 टाईम आपल्याला याच्या गुळण्या करायच्या आहे. तुमच्या दातांवर नक्कीच फरक पडणार आहे. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरायचं नाही आहे. तुमचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.